डिलिव्हरीनंतर पहिल्यांदा मी नेसली साडी. तर हाय गाईज, डिलिव्हरीनंतर साडी नेसणं हे खूप कठीण होतं माझ्यासाठी. बिकॉज माझं सी सेक्शन झालं होतं आणि ज्या दिवशी बाळाला पाळण्यात घालायचं होतं, त्या दिवशी मला साडी वेअर करायचीच होती. पण पॉसिबल नव्हतं की साडी ड्रॅप करणं. म्हणूनच त्याची प्लॅनिंग मी अगोदरच करून ठेवलेली. मी सेमी ड्रेप साडी घेतली होती, जी माझ्या प्रेग्नन्सीनंतर मला खूप युजफुल ठरली. आणि तुमचे भरपूर सारे कमेंट सुद्धा होते की साडी तू कशी नेसलीस? बिकॉज सिझेरियन झाल्यानंतर स्टिचेसची भीती असते. पण ही साडी सेमी ड्रेप असल्यामुळे खूप मस्त चापून-चुपून आणि कम्फर्टेबल बसली होती. त्यानंतर इथे घेतलं होतं मी स्किन प्रेप करायला. पहिलं तर स्किन केअर केलं. स्किन केअरमध्ये माझं फेव्हरेट आहे ते म्हणजे सनस्क्रीन. म्हणूनच मी यूज करते सोल स्किनची कोजिक ॲसिड सनस्क्रीन, जी माझी भरपूर फेव्हरेट झालेली आहे. बिकॉज ह्याच्यामध्ये कोजिक ॲसिड आहेच, सोबतच राईस वॉटर एक्स्ट्रॅक्ट आणि नियासिनेमाइड सुद्धा आहे. यातलं कोजिक ॲसिड हेल्प करतं आपले डार्क स्पॉट्स फेड करायला आणि राईस वॉटर हेल्प करतं स्किन स्मूथ करायला. या सनस्क्रीनला अप्लाय केल्यानंतर कोणताही व्हाईट कास्ट सोडत नाही आणि नॉन ग्रीझी, नॉन स्टिकी सुद्धा आहे. आणि यामध्ये SPF 50 PA++++ आहे आणि ह्याचं टेक्स्चर सुद्धा एकदम लाईट वेट आहे. सोबतच तुमची कोणतीही स्किन टाईप असो, सगळ्या स्किन टाईपवर सूट करते ही सनस्क्रीन. त्यानंतर पटापट असा मेकअप करून घेतला मी. थोडं ब्लश सुद्धा अप्लाय केलेलं आहे. छान दिसतंय ना? त्यानंतर कॉम्पॅक्टनी बेस सेट करून घेतला. लास्ट लिपस्टिक अप्लाय केली, वेअर केली बिंदी आणि इथे मी झाले रेडी. आणि हो, जर तुम्हाला सनस्क्रीनची लिंक हवी असेल तर कॉमेंट करा लिंक.